मित्रो, खऱ्या अर्थाने आजचा दिवस पूर्ण भारतवर्षासाठी अतिशय महत्त्वाचा याकरिता कारण आजच्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे इतर संविधान समितीचे सदस्य लिखित भारताचे संविधान आपण स्वीकारून त्या संविधानामध्ये जो काही मार्ग आपल्याला सांगितलेला होता, लोकशाही पद्धतीने संघराज्य चालवण्याचा, त्याचबरोबर बंधुता, समानता यावर चालण्याचा जो मार्ग आपण दाखवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानामध्ये, त्या संविधान स्वीकारून त्या संविधानाप्रमाणे पूर्ण भारताची कार्यपद्धती चालेल अशा प्रकारे सर्वांनी मान्यता दिली होती आणि त्याच पद्धतीवर आज आपण मार्गक्रमण करत आहोत, त्याच विचारांवर आज आपण मार्गक्रमण करत आहोत. आणि याच विचारातून मित्रांनो 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, त्यापूर्वीही अनेक आक्रमणे या भारत देशावर झालेली आहेत आणि 150 वर्ष पारतंत्र्यात राहिलेला हा भारतीय समाज जरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला असला तरी मानसिक गुलामीतून तो मुक्त झाला किंवा मुक्त होईल, लवकरच मुक्त होईल अशी शक्यता या नेत्यांना वाटत नव्हती. आणि म्हणून कोणत्या मार्गाने परिक्रमणा करायची, त्या मार्गाचा कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा भविष्यामध्ये, त्यासाठी एक संविधान समितीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्या संविधान समितीच्या स्थापनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन अनेक सदस्य या संविधान समितीचे तुम्ही जर पाहिले, अभ्यासला केलात तर अनेक सदस्य शेवटपर्यंत टिकले नाहीत. खऱ्या अर्थाने मोठं कॉन्ट्रीब्युशन कुणी दिलं या संविधानामध्ये, तर ते मोठं कॉन्ट्रीब्युशन, मोठा सिंहाचा वाटा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे हे संविधान लिहिण्यासाठी. आणि आज तो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण हे संविधान स्वीकारलं आणि नंतर 26 जानेवारी पासनं तो भारत हा एक गणतंत्र देश किंवा गणतंत्र राज्य म्हणून उदयास आला. निश्चितपणे भारताची लोकशाही ही इतर देशांच्या लोकशाहीपेक्षा अतिशय मजबूत अशी मानल्या जाते, कारण ही लोकशाहीच मुळात न्याय, स्वातंत्र्यता, समानता आणि बंधुता या 4 नैतिक तत्वांवर अवलंबून आहे. आणि या 4 नैतिक तत्वांचा अवलंब करून आपण या भारतामध्ये जो भारत देश हा कुठल्याही धर्माचा प्रचार करत नाही, जो भारत देश कुठल्याही जातीचा प्रचार करणार नाही किंवा त्यांना संरक्षण देणार नाही, तर सर्व धर्म समभाव म्हणून या संविधानामध्ये पहिलंच वाक्य आहे की आम्ही भारताचे लोक. तर या संविधान दिनाचा प्रत्येकानं उद्घोष करणं हे गरजेचं आहे, कारण निश्चितपणे आज आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे की प्रत्येक जण या संविधानामधल्या ज्या त्रुटी आहेत, कमतरता आहेत, त्यांचा अभ्यास करून पळवाटा शोधण्यावर लागलेला आहे आणि संविधानाला मजबूत करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. संविधान टिकलं तर भारत हा एकसंध राहणार आहे, संविधान टिकलं तर भारताचं सेक्युलरिझम जे आपण म्हणतो ते टिकणार आहे. म्हणून आज आपण हा संविधान दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आपलं भाग्य आहे की आपल्याला चांगले पाहुणे या निमित्त या ठिकाणी लाभलेले आहेत. निश्चितपणे आपल्या महाविद्यालयाचं जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे केंद्र आहे, त्या केंद्राचे संचालक आदरणीय डॉक्टर भरत देशमुख सर हे आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, लाभलेले आहेत. ते याच महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. प्रदीर्घ काल त्यांनी या महाविद्यालयामध्ये आपली सेवा दिलेली आहे आणि ते आज प्रमुख पाहुणे आहेत. दुसरे प्रमुख पाहुणे आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन भंडारे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर उफाडे सर, बनसोडे सर आणि आपले लायब्रेरियन मस्के सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि मी विनंती करतो आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भरत देशमुख सर यांना की त्यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी व संविधानाची प्रतिमेला देखील पुष्पांजली अर्पण करावी. हो. यानंतर डॉक्टर सचिन भंडारे सर यांना देखील विनंती, आपण देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी. डॉक्टर उफाडे सर यांनी देखील प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करावी. डॉक्टर बनसोडे सर या सर. मस्के सर, आपले ग्रंथपाल, नुकतेच ग्रंथालयातून सेवानिवृत्त झालेले बुगेले सर, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महेश कलमे, मुलींमधनं एक जण या म्हणलं तर 10 जण समोर आले पाहिजेत. हे जाईल ते जाईल असं नाही विचार करायचा. हा या एनएसएस विभागाचे प्रमुख डॉक्टर कल्याण सावंत सरांना विनंती करण्यात येते की त्यांनी पुष्पांजली अर्पण करावी. तुमच्यापैकी कुणी संविधानाबद्दल बोलणार आहे का? स्वयंप्रेरणाने याबद्दल आपल्याला काही माहिती आहे किंवा लोकशाही या विषयावर एक 5 मिनिट कुणी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहे? ठीक आहे. आदरणीय डॉक्टर भरत देशमुख सर यांना की त्यांनी या प्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त संबोधित करावे. डॉक्टर भरत देशमुख सर. माझे सहकारी सावंत सर, भंडारी सर, इतर सहकारी, ग्रंथालयातले सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे हे मला अगदी वेळेवर त्यानं उभा केला. इथे आले. आता मी त्यांना बोलावून घेतलं. इकडे बरेच झालं, भेट नव्हती बरेच दिवसापासून. आणि इथे आल्यानंतर कॉलेजमध्ये ज्या लोकांना भेटावंसं वाटतं त्यापैकी हे एक मला अतिशय जवळचे आहे. त्याला मी बोलावलं तर ते म्हणे आता चला चला थोडं काम आहे बाहेर. तर त्यांनी मला अगदी समोर उभा केलं तुमच्या. ठीक आहे. खरं म्हणजे संविधानाच्या मसुद्याच्या विषयी मी अधिक बोलण्याला तज्ज्ञ नाही आहे. आता बोलायचं विसरून गेले पहिली गोष्ट एक, कारण सेवानिवृत्त होऊन जवळपास 10 वर्ष होत आहेत. पण एक गोष्ट सातत्याने मला जाणवते, तुम्ही सगळे तरुण आहात आणि आज संविधानाची किंवा आज संविधान दिन म्हणून आपण आजची तारीख का निवडली हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण दरवर्षी ती तुम्हाला स्मरण करून देण्याचं कारण काय याचा आपण विचार करायला पाहिजे. तुम्ही तरुण आहात, आम्ही मावळ तिकडे झुकलोय. आमच्यामध्ये विशेष काही नाही आहे. 1 ला 2 वेळा आम्ही शिक्के मारूत. पण येणारा भारत, संविधानाचा मुख्य हेतू काय होता? खरं म्हणजे तुम्ही तरुण, तुमचे आणि माझा सर्वात तरुणीवरती सर्वात मोठा आरोप हा आहे की आपली विचारशक्ती कुंठित झाली आहे, संपली विचारशक्ती. तुम्ही आपल्या आपल्या मनाला विचारा की संविधान हा काय प्रकार आहे. संविधानच नाही आहे की आपल्या देशाचं भवितव्य काय, उद्या आपलं भवितव्य काय आहे याचा कधी आपण विचार केलाय का? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो पहिला धोका सांगितला होता तो आज धोका आपल्या भोवती सातत्याने असा घोंगावतोय. धर्म आणि राजकारण या दोहोची जिथे सांगड बसेल तिथे आपली लोकशाही धोक्यात येईल. तुम्हाला एका स्पष्ट शब्दात सांगतो की मी डाव्या विचारसरणीचा आहे. देव धर्म हे आपण आपल्या घरात करूयात, पण देशाचा विचार करत असताना देव धर्म ही गोष्ट आपल्या डोक्यात येऊ नये. आणि अलीकडे खरं म्हणजे एक लक्षात घ्या, ही व्यक्ती महामानव आहे. एवढ्या कुशाग्र बुद्धीचा, एवढ्या दूरदृष्टीचा, एवढा महामानव आपल्या जन्माला नाही आहे.
आपण त्यांनी जे आपल्याला काही दिलेलं आहे भांडार, हे आपण विसरलोय. या माणसाच्या व्यक्तिमत्वाकडे आपल्या समाज व्यवस्थेने दुर्लक्षित केलंय. पण त्याच माणसाने आपल्याला हे संविधान दिलं. आज जे आपण उभे आहोत इथे, मी आज जे तुमच्या समोर बोलतोय, मला उद्या उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी हे दोन विचारसरणी आहेत. पारंपरिक कर्मठ विचारसरणी, बरं का, धर्मवैद्य विचारसरणी ही आपण उजवी विचारसरणी म्हणतो, आणि समाजवादी विचारसरणी आपण ही डावी म्हणतो. ही डावी आणि उजवी काय याच्याचा किमान फरक तरी लक्षात येतो का आपल्या? आणि आज आपण विचार करत असताना, आजचं आपलं समाज जीवन पाहत असताना, आपण कोणत्या मार्गाने आपला प्रवास चालू आहे याचा तुम्ही तरुणांनी कधी विचार केला का? विचार केला नाहीये. धर्म ही आखूची गोळी आहे, मार्क्सने सांगितलेलं आहे, आणि ही आखूची गोळी आहे आम्हाला आता ठासून भरली आहे. तुमच्या आमच्या अज्ञानाचा हा किती फायदा आहे, आणि आपण तरुण पिढी याच्यावरती कुठलाही विचार करायला तयार नाहीये. खरं म्हणजे स्पष्ट बोलायला सुद्धा मला मर्यादा आहेत. तुमच्यातला कुणी म्हणेल सर काय आहे हे आहे. खरं म्हणजे आता मी सहज त्यांनी हे म्हटल्यानंतर मी आजचा पेपर बसल्या, इथं क्लासेस चालू आहेत, आणि बसल्यानंतर काय वाचावं म्हणून मी पेपर घेऊन आलो होतो. आजची पुरवणी आहे, आणि याच्यामध्ये संविधानावरती एक लेख आहे. डॉक्टर आंबेडकर, खरं म्हणजे त्या संविधानामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते, ते अध्यक्ष होते, आणि अध्यक्षांनी त्या काळामध्ये संविधान समितीचे आभार त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितलं 26 नोव्हेंबर 1949ला संविधान पूर्ण झालेलं, आपण स्वीकारलेलं आहे संविधान. पण संविधान काय याची सुरुवात 46ला झाली आहे, आणि त्याच्यामध्ये काही लोक होती. त्याच्यामध्ये एक IAS अधिकारी होते, त्या IAS मुखर्जी नावाचे एक IAS अधिकारी होते. एक त्यांनी सांगितलं, बेनेगल नरसिंग राव अर्थात BN राव यांचा त्यांनी संविधान स्थापनेमध्ये एवढा मोठा त्यांनी आपला एक त्याचे आभार व्यक्त केले त्या राऊचे त्यांनी, की संविधानाची जी अशी घट्ट भाषा होती किंवा कठीण भाषा होती, तिला अतिशय सोप्या भाषेमध्ये देण्याचं सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर या राऊने केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं आणखी एक सांगितलं, कृष्णस्वामी नावाचे एक हे आहेत त्या समितीमध्ये. तर त्या कृष्णस्वामी अय्यर नावाचा एक व्यक्ती आहे, त्या अय्यरचे त्यांनी एक आभार मानलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एक चिंता व्यक्त केली होती, प्रजासत्ताकाचे नवे संविधान सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या भवितव्याबद्दल काही चिंता व्यक्त केली होती, आणि हे त्यांनी 11 भाषणातून जवळपास त्यांना 1 वर्षाचा पाऊण वर्षाचा कालावधी लावला. पहिले 7 भाषणं दिली त्यांनी, 2 टप्प्यामध्ये दिले, एक 7 आणि 4. पहिल्या 7 भाषणाला पूर्ण करण्यासाठी त्याला 140 दिवस लागली होती. एक लक्षात घ्या, हा माणूस कोण आहे. किमान या माणसाच्या बुद्धिमत्तेविषयी, त्या माणसाच्या सजगतेविषयी, आणि आपल्याला ज्यांनी ही जी घटना दिली, आपण आज उभे आहोत, त्या समितीचे अध्यक्ष हे आहेत. आणि प्रचंड कुशाग्र बुद्धी, प्रचंड स्मरणशक्ती, अहो त्या माणसानं कधी आणि त्याहीपेक्षा खरं म्हणजे एक मोठेपण आहे, त्यांना अस्पृश्याचं आपण जगणं दिलं. त्या माणसाला अस्पृश्याचं जगणं दिलं. त्या माणसाने तुमच्या कुठं भ्रशब्द काढला का की आम्हाला अशा पद्धतीनं, पण समाजातल्या बहुजन समाजासाठी, उपेक्षित समाजासाठी, दलितांसाठी त्यांनी इतकी प्रचंड मोठी अशी ही जी उभी केली आहे ही संविधानाची पिढी, की ती ओलांडणं फार अवघड आहे. आणि वर्तमान शासन स्पष्ट सांगायचं म्हणजे गेल्या 10-12 वर्षापासून कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं मोडतोड करण्याचा त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे. ही सजगता आपण मी काय म्हणतो लक्षात घ्या, एवढं तुम्ही दुर्लक्ष करू नका ह्या घटनेकडे. वर्तमान शासन ते कोणते असू द्या, काय हरकत आहे की आपण तुम्हाला राम हा राम तू मानतोस का? मी माझ्या घरामध्ये मी माझ्या पुरता राम आहे, रस्त्यावरती माझ्यासाठी नाही आहे. पण तुम्हाला रामाचं दर्शन घडवण्यासाठी इथून जर समजा एखादा पक्ष गाड्या घोड्या लावून तिथे नेत असेल तर संविधानाचा अर्थ काय? संविधान कशासाठी आहे? आणि धर्म आणि राजकारण या दोघांची जिथं सांगड बसेल तिथं लोकशाही धोक्यात येते. आणि लोकशाही पूर्णपणे एखाद्या लोकशाहीच्या नावाखाली सत्ता जर एकाच्या हातात जर वटली तर लोकशाहीचे तुकडे होतात. हा जगाचा इतिहास आहे.
तेव्हा येणाऱ्या ह्या धोक्यापासून या दिवसाचं महात्म्य एवढं एकच आहे की तुम्ही परिमार्जन करावं, तुम्ही त्याची उजळणी करावी. येणारा काळ कसा असू शकेल, वर्तमान काळामध्ये कोणते धोके आहेत आणि कालचं काय होतं हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाहीये तोपर्यंत या संविधानाला कुठल्याही लक्षात घ्या. ते तर बसलेत, आम्ही तर बसलोय त्या कामासाठी, मोडतोड करण्यासाठी. आणि लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल तर ही आपली संविधान हे टिकलं पाहिजे. पण त्यांनी प्रचंड कित्येक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून एवढा त्या माणसाने एवढे प्रचंड कष्ट केले, एवढे कष्ट केले. एकटेच आंबेडकर होते असं नाहीये. माझ्यासारखा लबाड काय म्हणतो, एकटेच होते का ते? त्याने आभार व्यक्त केलं की मला एवढे विद्वान लोक सहकारी मिळाले, मी त्याचे आभारी आहे. काही लोक निघून गेले पण त्यांनी ते सोडलं नाहीये, हे राष्ट्रीय कार्य सोडलं नाहीये. पण या दिवसाचं महत्व एवढं एकच आहे की आपण किमान एक तरी विचार करा. तुमच्या हातात खूप मोठी शक्ती आहे, तुमच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. खरं म्हणजे हे शाहूचं कॉलेज आहे, शाहूची विचारसरणी आहे. आणि आपल्याकडे आपल्या बोडक्यावर म्हणजे समजतं का, डोक्यावर नाही का काय मारल्या चाललंय चहूबाजूने. अहो, एखादी गोष्ट जेव्हा परत परत ठासून सांगितली जाते खोटी गोष्ट ती खरी ठरते, खरी वाटते नाही का. मेलेल्या भूताला जागा करून उपयोग आहे का? अरे चालत्या बोलत्या माणसाला तुम्ही जरा हे करा ना. तेव्हा वर्तमान शासन, वर्तमान जे काही चालू आहे आपल्या भारतामध्ये ते अतिशय भयावह आहे आणि हे आपल्याला घेऊन जाणार नाहीये, पुढे घेऊन जाणार नाहीये. कुठलीही गोष्ट आली पहा, मी तुम्हाला परत आठवण करून देतोय, तुमचा माझा या मातेवर जेवढा अधिकार आहे तितकाच अधिकार या देशातल्या दलित, पददलित, अनुसूचित जाती जमाती का प्रत्येक नागरिकाचा, तो इवन ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, प्रत्येकाचा अधिकार आहे का नाही? का मीच रक्षण करताय? जर मला विचारत तू हिंदू कोण आहेस तर मला सांगता येत नाही. आहेस का? मी आहे, पण मला सांगता येत नाही बघा. पण याचा अर्थ तू नाही आहेस असं कसं म्हणता येईल? हा गांधीचा देश आहे, गांधीचा द्वेष करता का तुम्ही? अहो, नथुराम गोडसेंची तुमची जयंती साजरी होऊ लागली तेव्हा तुम्ही काय करायचं आपण? अहो, लक्षात घ्या, महात्मा गांधीला जग ओळखते. आपले सुद्धा पंतप्रधान बाहेर गेल्यानंतर महात्मा गांधीच्या प्रतिमे पुढे वागतात. आणि इथे आलं की नथुराम गोडसे की जय नावाची घोषणा सुरू होते. हा जो धोका आहे, हा जो धोका आहे, हे धोके तुम्ही तरुणांनी ओळखलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला वाचन चिंतन नावाची गोष्ट आवश्यक आहे. वाचन चिंतन नावाची गोष्ट नाहीये. हॅलो शिवायचा प्रकारच नाहीये. अहो, मी सुद्धा त्यात अडकलोय, त्याच्याशिवाय करमत नाहीये मला नाही का. आता मी खरं या वयामध्ये दररोज 10-20 तास काय मी वाचन केलं पाहिजे. तरुण पिढी बघायला तयार नाही, वाचायला तयार नाही. तुम्ही असं करू नका. तर हे तुमच्या एकट्याला हे देशाचं भवितव्य तुमच्याकडे आहे. आणि तेव्हा देशाचं भवितव्य कसं सजग ठेवायचं, कसं जागृत ठेवायचं, कसं टिकून ठेवायचं, हे या दिवसाचं महत्त्व आहे. तेव्हा या दिवसाच्या निमित्तानं मला आयत्यावेळचा पाहुणा करून बोलण्याची संधी सरांनी दिली, त्याबद्दल सरांचे आभार. आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेताय त्याचे तुमचे आभार. एवढं बोलून बघा. पण हे लक्षात घ्या, आपलं काही खरं नाही. हे जर आणखी 5 वर्ष टिकलं तर बाळानो काही खरं नाही. आपलं म्हणतोय मी, माझं नाही आहे नाही का. आणि लक्षात घ्या, आम्हासारखे कसे असतात, खिडकीतून बघतात बाहेर. आम्ही रस्त्यावर येत नाहीये. रस्त्यावर पेटून द्यायचं काम तुम्हाला करतो. नथुराम गोडसेला पेटून द्यायचं काम कुणी केलंय नाही का. आणि एखाद्या विचारसरणीचा द्वेष त्यात तुम्ही स्वीकारा ना. तुम्ही महात्मा गांधीच्या विषयी प्रचंड, खरं म्हणजे तुम्हाला काही सुद्धा माहिती नाही. महात्मा गांधी आणि देशाची फाळणी याचा काही सुद्धा संबंध नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. आणि आज गांधीला गोळी घालणारे, गांधीला शिव्या घालणारे लोक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कुठेही सुद्धा नव्हते. हे इंग्रजाचे पुरस्कर्ते होते. आजचे जे शासनकर्ते आहेत, आपले भारताचे जे शासनकर्ते आहेत, हे शासनकर्ते इंग्रजाचे हुजरे होते. माफीनामे द्यायला मागणारे होते, त्यांनी लिहून देणारे होते. तेव्हा यांनी काही बोलू नये. गांधी फाळणीमध्ये नव्हते हे लक्षात घ्या. किमान गांधी तरी वाचा. त्यांनी सुरू केलं गांधी विरुद्ध गांधी.
गांधीच्या मुलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. अरे तुला पोरग सांभाळतात नाही, तू काय देशाचा महात्मा? महात्मा ही पदवी कुणी तुम्ही आम्ही नाही, जगाने दिले महात्मा पदवी. आणि तुम्ही आम्ही जर समजा ते महात्मा गांधी पोराच्या मागे जर फिरले असते तर हे स्वातंत्र्य दिन मिळालं असतं आपल्याला? महात्मा गांधी एवढा सोपा माणूस नाहीये, हे लक्षात घ्या. हा माणूस एवढा सोपा नाहीये तुम्ही कुठे सांदीमध्ये फेकून देणे एवढा. घटनेमध्ये बदल, काय बदल? एवढी साधी गोष्ट आहे का? तुमच्या इच्छेप्रमाणे देश तुम्ही फिरू शकता का? पण अमर्याद सत्ता एखाद्याच्या हातात गेली की तो हुकुमशाह होतो आणि आपण त्या वाटचालीवर चालतो आहोत. तुम्ही किमान मी तुम्हाला धोक्याचे इशारे जे काही सांगतोय ते तुम्ही लक्षात ठेवा. मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा. आणि महात्मा गांधीच्या विषयी किमान बोलताना तरुण पिढीला त्यातलं काही माहिती नाहीये, आपण वाचत नाहीये. एवढं खरं म्हणजे आपल्याला ती मिळालेली देणगी आहे ही माणसं, ह्या आपल्या विचारशक्तीला मिळालेली ही देणगी आहे फार मोठी. आपण हे विचार करायला तयारच नाही, आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि हे उद्या आपण कुठे जाऊ तर काय नाही कळायला काहीच मार्ग नाहीये. तेव्हा सजग राहा, डोळसपणे बघा. किमान पक्षी कर्मकांडावर कुठेतरी सांगून धर्माची अफूगुळी तुम्हाला दिली की निघाले जयघोष करत, असं न करता डोळे उघडे ठेवून तुम्ही कमीत कमी शिक्का मारा. चुकीच्या ठिकाणी शिक्का मारू नका, कारण तो तुमचा देश टिकवणार आहे, देश घडवणार आहे, उद्या तुमचं भवितव्य आहे. अफूची गोळी तुम्हाला आम्हाला तर दिली आहे नाही का? मी अफूची गोळी घेतली तरी मला काही चढेना गेली बरं का, पण ती तरुण पिढीला चढते. कारण मला माहिती आहे मला काय आहे, काय करायचं विचारते, मी माझ्या पातळीवर विचार करतोय. तेव्हा तुम्ही तुमच्या पातळीवर विचार करा. तुम्ही एकटेच नाहीये, आपले सोबतचे सवंगडी कोणी असतील त्यांना सुद्धा त्याच्यापासून तुम्ही तरुण घ्या. इथं सुद्धा काही बोलायला मर्यादा येतात बरं का. तेव्हा मला काय म्हणायचं आहे तुम्हाला तेवढं लक्षात येऊ द्या. आणि किमान पक्षी थोडं वाचन ठेवा. कोणतं का होत नाही, वाचन ठेवा. वाचनाशिवाय तुम्हाला काही हे नाहीये. आपलं वाचन संस्कृती संपली, विचारशक्ती संपली, तर्कशक्ती संपली, फक्त अनुकरण शक्ती तेवढी शिल्लक राहिली. अनुकरणाची आणखी भानगड तर फार वेगळीच आहे. आपण एक लक्षात घ्या, एक मोठी सभा चालू आहे आणि त्या सभेमध्ये एखाद्या नेत्याने असा हात वर करून असा खाली केला की टाळी पडते. त्यांनी टाळी वाजवली की आपण सगळ्या टाळ्या वाजवतो. वाजव का टाळ्या? विचार करा तुम्ही, आपण टाळी कशामुळे वाजवली? त्यांनी वाजवली, मी वाजवली. इथून आपलं सुरू आहे, इथून आपलं बुद्धीची आपली कीव करावी. त्याने वाजवून तुम्ही टाळी वाजवू नका, तो हसतो म्हणून तुम्ही हसू नका, तो रडतो म्हणून तुम्ही रडू नका नाही का. तर या गोष्टी आपण डोळसपणे स्वीकारल्या पाहिजेत. आणि विवेक, विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य, वाईट आणि चांगलं, हे ज्याला अंतर समजतंय, ज्या मेंदूला यातला अंतर समजतंय त्याला आपण विवेक म्हणतो. विवेकाचा वापर करा. संविधानाच्या आजच्या दिनाचं महत्त्व कोणतं आहे? की आपला विवेक विकू नका. हो, तुम्ही वाऱ्या सोडू नका त्याला, त्या विवेकाला, त्या विचारशक्तीला. तुम्ही तुमच्या विचाराशी पक्क जर तुम्ही राहिलात तर कुठलीही बाह्य शक्ती, कोणतीही गोळी, अफूची गोळी तुम्हाला आम्हाला वाकू शकणार नाही. तेव्हा आजच्या दिनानं किमान एवढा विचार करा की या संविधानाचं दिनाचं महत्त्व काय आणि उद्या आपल्याला कोणत्या मार्गाला जायचं, उद्या आपली वाटचाल काय. हे बघा, हा जीवनाचा प्रवास तर कमी अधिक चढ उतारता असणारच, पण कमीत कमी आपली विचारशक्ती जी आहे ती विचारशक्ती जर सजग जर राहिली तर आपण विकल्या जाऊ शकत नाहीत. आणि कुठल्याही प्रलोभाला बळी न पडता आपण हा सगळा एक अखंड आपण भारत. अहो लक्षात घ्या, मुस्लिमांनी हा देश सोडून जाणं तुम्हाला कुठं कसं काय शक्य आहे? हिंदू राष्ट्र ही संकल्पना तुमच्या संविधानामध्ये आहे. वर्तमान शासनाचं काय म्हणणं आहे तुमचं? हिंदू राष्ट्र. हिंदू म्हणजे काय? जितका तुमचा माझा अधिकार आहे तितकाच या देशात ख्रिश्चनाचा, तितकाच या मुस्लिमाचा अधिकार आहे. असतील सगळेच अतिरेकी आहेत का? तुमच्या माझ्यामध्ये अतिरेकी नाही आहेत का नाही? अतिरेकी हिंदूमध्ये अतिरेकी आहेत का नाही? का नाही? अतिरेकी डोक्याचे आहेत का नाही? अतिरेकी विचारसरणीचे आहेत का नाही? आज उठलं की लावा ईडी, घाला जेलमध्ये. ही लोकशाही टिकू शकत नाहीये. तुम्ही आम्ही जरा बुद्धी साधूक ठेवा
आणि या आपापल्या परीनं जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना थांबवा. त्यात मी जरी सहभागी असेल तर मला सुद्धा तुम्ही थांबवायला पाहिजे. मला एका व्यक्ती म्हणून पण नाही की विचारशक्ती म्हणून आपण त्याला आपण समोर जायला पाहिजे. आणि हे सगळं काम तुम्हा तरुण पिढीच्या हातामध्ये आहे. खरं म्हणजे आजच्या दिवशी आता मला त्यांनी चहा पाजतील मला आता एवढं. आभारी आहे सर्वांचा. धन्यवाद सर. निश्चितपणे डोके भडकवण्याचं काम आपल्यामध्ये जातीपातीचं राजकारण करून आपल्या या देशाला थोर विचारवंतांची, थोर महात्म्यांची देणगी मिळालेली आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या विचारसरणीवर चालले तुकाराम महाराजांना गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं महात्मा फुल्यांनी. महात्मा फुल्यांना गुरु मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी मदत केली छत्रपती शाहू महाराजांनी. निश्चितपणे हे सर्व जे महान व्यक्तिमत्व आहेत हे कधीही जातीपातीत विभागल्या गेले नाही आहेत. कोणत्या जातीत वाटणी करणारं माझी, डोक्यात भीम माझा, रक्तात शिवाजी, या उक्तीप्रमाणे आपण यापुढे जगलं पाहिजे. या थोर विचारवंतांचे जे विचार आहेत ते आपल्या डोक्यात आपण रुजवले पाहिजेत. आणि जे संविधानानं आपल्याला मार्ग दिलेला आहे, लोकशाहीचा जो मार्ग दिलेला आहे, निधर्मवादाचा जो मार्ग दिलेला आहे, जातीपाती न पाळण्याचा जो मार्ग दिलेला आहे, समतेचा जो मार्ग दिलेला आहे, बंधुताचा जो मार्ग दिलेला आहे, न्यायाचा जो मार्ग दिलेला आहे, या मार्गावर आपण सर्व या ठिकाणी चालणार अशी मला अपेक्षा आहे. तर आणि तरच आजच्या या आपण जो हा दिवस या ठिकाणी सर्वांनी उत्साहानं साजरा केला त्याचं फलित झालं असं मला वाटेल. यानंतर एक उद्देशिका आहे, मी तुम्हाला वाचून दाखवेल. त्याच्या पाठीमागं आपण वाचायची आहे. संविधानाची ही उद्देशिका आहे. सर्वांनी हात समोर करायचे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. छोटेखानी कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी संविधान गौरव दिनानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये NSS विभागाच्या वतीनं हा दिन साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी आपल्या महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भरत देशमुख सर हे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभले. त्यांनी अतिशय बौद्धिक असं मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच हा सगळा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते NSS विभागाचे प्रमुख NSS कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कल्याण सावंत सर यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या संविधानाची प्रत आणि बाकी हा सगळा जो लवाजमा आहे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आदरणीय मस्के सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमचे सहकारी उपाडे सर, बनसोडे सर, कांबळे सर, गायकवाड सर हेही या ठिकाणी उपलब्ध झाले. आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.